मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 67. अग्निहोत्री ऋषींनी प्रणवाचा मंत्र म्हणत धगधगीत अंगारांची एक थाळी यज्ञकुंडात ओतली. त्या अंगारांवर अर्पण करण्यासाठी श्रीकृष्णानं बलवज वृक्षाच्या काष्ठांची एक छोटी मुळी हळूच उचलली. ओनावून तो ती मोळी यज्ञकुंडात अर्पण करणार इतक्यात नरेशांच्या बैठकीत बसलेला चेदिराज शिशुपाल आपल्या आसनावरून खाडकन उठला आणि हातातील गदा एका झटक्यात उचलून खांद्यावर पेलीत तीव्र विरोधाच्या कणखर आवाजात ओरडला, थांब! कानात वायू भरलेला वृषभ कुणाच्याही अंगावर धावून जाण्यासाठी सिद्ध झालेला असतो तसा त्याचा आविर्भाव होता. गरजणाऱ्या मेघासारखा तो आवाज होता. सर्वांनी आश्चर्यानं भेदरून त्याच्याकडे पाहिलं. आपली मान मंडपभर गरगर फिरवून शेवटी ती युधिष्ठिरावर रोखत नागपुड्या विस्पारीत त्याला क्रोधानं तो म्हणाला, कुरूंच्या श्रेष्ठ कुलात जन्मलेल्या युधिष्ठिरा, एका या कच्चित गवळ्याच्या पोराला या महान यज्ञाचा यज्ञवेता करून तू इथं या आर्यावर्तातल्या समस्त शूर क्षत्रियांची आमंत्रण देऊन कुचेष्टा मांडली आहेस की काय? त्याची उन्नत छाती वर खाली होत होती. त्याच्या मनात दीर्घकालीन साचलेली मळमळ उतास येऊ लागली. तो जरासंधाचा सेनापती आणि रुक्मिणीचा एकेकाळचा नियोजित वर असल्यानं श्रीकृष्णावर अर्थातच रुष्ट होता. त्यानं श्रीकृष्णाचा एक यकच्चित म्हणून केलेला निर्देश मला मुळीच आवडला नाही. भीमार्जुन तर क्रोधानं आपली गदा आणि चाप सावरीत आसनांवरून ताडकन उठलेच. हातातील बलवजाची मोळी परत समिधांच्या ढिगात फेकत मंदपणे वर उठत श्रीकृष्णानं त्यांना हातानं संयम करण्याचा संकेत केला. ते खाली बसले. त्या तशा ऐन समयी सुद्धा एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. श्रीकृष्ण क्षत्रिय असून सुद्धा त्याला आपलं जीवन गोपालपुत्र म्हणूनच घालवावं लागलं होतं. दैव हे आत्यंतिक लहरी बालकासारखं असतं. बालक जसं हातातील सुंदर सुवर्णभूषण पायदळीच्या मातीत फेकून देईल आणि त्या मातीतील शुष्क काष्ठ मात्र हाती घेईल, तसंच दैव सुद्धा पराक्रमी पुरुषांना असहाय्यतेच्या धुलीत फेकून देतं आणि कर्तव्यशून्य भेद्रटांना कधी कधी मस्तकी धरतं. आपणाला कुणाचाच विरोध होत नाही याची पक्की खात्री होताच आसन सोडून शिशुपाल सरळ यज्ञवेदीच्या अगदी जवळ गेला. गदा सावरीत हवेत तसे हातवारे करीत तो अधिकच त्वेषानं बोलू लागला. त्याच्या मुखाच्या वनव्यातून तडतडणाऱ्या ठिणग्याच ठिणग्या बाहेर पडत होत्या. सारे शब्द केवळ विवेकशून्य होते. या मंडपात त्या गवळ्यापेक्षा सूर्यप्रतापी अनेक वीर असताना त्यांना डावलताना तू कोणता विचार केला आहेस? इथं हे पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, युवराज दुर्योधन, दुःशासन, मदरराज शल्य, सिंधुराज जयद्रथ, सुबलराज शकुनी, पांचाल श्रेष्ठ द्रुपद यांसारखे महाप्रतापी वीर असताना ब्रह्मतेजानं तळपणारे पैल, धौम्य, द्रोण, कृप, विदुर आणि अश्वत्थामा यांसारखी पूजनीय विद्वान असताना एका काळ्या गवळ्याची अग्रपूजा करून कुरूंच्या धवल कीर्तीला काळीमा फसताना तुला काहीच कसं वाटत नाही? याच्या केवळ काळ्या निळ्या वर्णानच तू भारावून गेला असशील तर त्याही पेक्षा आकर्षक आणि आश्चर्यकारक सुवर्ण वर्णाचं झळाळणारं अभेद्य कवच धारण करणारा कुंडलधारी वीरश्रेष्ठ अंगराज कर्ण इथं आहे. तो तुला दिसलाच नाही की काय? त्यानं सर्वांच्या आसनांसमोर उभं राहून अंगुली निर्देश करून सर्वात शेवटी माझ्यावर दृष्टी फेकली. मला ते मुळीच आवडलं नाही. कसं आवडणार? जगाला कुतूहल वाटणारी कवच कुंडलं मी धारण केली होती म्हणून मला काही सारथी न म्हणता कुणी सम्राट म्हणून मान देणार नव्हतं. तो उगाच माझा निर्देश वेड्यासारखा करत होता. त्याची रक्तवर्णी जीभ वेड्यासारखी बडबडत होती. आणि या सर्वांना सोडून गायीच्या शेपट्या पिरंगळीत अरण्यात भटकणाऱ्या एका यकच्चित गवळ्याला तू आज एवढ्या महान राजसूय यज्ञाचा यज्ञवेत्ता कसा केलास? तेवढं करून तरी तू थांबला आहेस काय? गायीच्या मलमूत्रांनी नित्य बरबटणारे त्याचे ओंगळ पाय धुवून ते अमंगळ पाणी ते एखाद्या तीर्थासारखं प्राशन करतोस आणि तेही या सर्व क्षत्रियांसमोर. ही सर्वांची जीवघेणी कुचेष्टाच नाही तर दुसरं काय आहे? सांग.
आपल्या नूतन राज्याचा तुला गलिच्छ गवळीवाडा करायचा आहे की काय? त्याच्या उद्गारांनी क्रोधानं संतप्त झालेले पितामह भीष्म, भीम आणि सहदेव ताडकन आसनांवरून उठले, पण पण श्रीकृष्णानं त्यांना केवळ हाताच्या संकेतानंच खाली बसविलं. भानरहित झालेला शिशुपाल जिभेला येईल ते अद्वा तद्वा बोलू लागला. मद्यापेक्षाही प्रतिशोधाची धुंदी अधिक प्रभावी असते हे त्याला पाहून आणि त्याचं त्यावेळचे प्रलाप ऐकून कुणालाही पटलं असतं. जरासंधाचा सेनापती म्हणून आणि रुक्मिणीचा विवाहपूर्व अयशस्वी वर म्हणून त्याला श्रीकृष्णावर प्रतिशोध घ्यायचा होता. त्यासाठीच तो हवा तसा बोलत होता. तो तसाच बोलत राहिला तर त्याच्या कंठाचा कुंभ तडकेल की काय असं सर्वांना वाटू लागलं. अतिशय अर्वाच्य भाषेत सुस्तील ते अपशब्द योजून तो मस्तकावरचा तोल गेल्यासारखा अद्वा तद्वा ओरडत होता. श्रीकृष्णाची कुणी कधी केली नसेल आणि ऐकली नसेल अशी असह्य अवहेलना करू लागला. त्याचा प्रत्येक शब्द पेटत्या दीप्ती बाणासारखा होता. गवळणीत नाचणाऱ्या कामुका नर्तका, आपल्या मामाची हत्या करणाऱ्या कुलघातक्या, जरासंधाच्या पौरुषाला पाठ दाखविणाऱ्या भेकडा, क्षत्रियांनी आणि ब्राह्मणांनी मांडलेल्या या पवित्र यज्ञासाठी मथुरेच्या गवळीवाड्यातून हवीचं दूध कावडींनी आणून देऊन त्याचं दाम मोजून घेऊन चालतं न होता त्या पवित्र सुवर्ण सिंहासनावर बसून एका उच्च कुलस्थ क्षत्रियाकडून स्वतःचे अमंगळ पाय धुवून घेताना तुला थोडी सुद्धा लज्जा कशी वाटली नाही? क्रोधानं अंध झाल्यामुळे चैत्रातल्या पळसासारखा तो फुलून निघाला होता. प्रत्यंचेसारख्या त्याच्या कंठाच्या धमन्या ताठर झाल्या होत्या. संतापानं तो अंगभर नुसता थरथरू लागला. त्याच्या प्रत्येक शब्दाबरोबर ऐकणाऱ्यांच्या छातीत भीतीचा गोळा उठला. श्रीकृष्णाची मान हळूहळू भुजंग फण्यासारखी ताठ होऊ लागली. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून शिशुपालाला सावध करण्यासाठी निर्वाणीच्या वाणीत तो निक्षून म्हणाला, शिशुपाल, तुझे 99 अपराध आजवर मी सहन केले आहेत. तुझ्या मातेला तुझे 100 अपराध मी सहन करीन असं वचन दिलं आहे. आता मात्र प्रत्येक पळ तुझ्या जीवन मरणाची सीमारेषा खेचून जवळ आणत आहे. सावध हो आणि संयम कर. युद्धाखेरीज अन्य ठिकाणी संयम हाच क्षत्रियांचा धर्म आहे. माझी सहनशीलता पराकोटीला जाईपर्यंत ताणशील तर तिचं संहारक सुदर्शनात रूपांतर होईल. तत्वज्ञान मांडणाऱ्या भेकडा, पुरुषार्थ हाच जर क्षत्रियांचा धर्म असेल आणि तू खरा क्षत्रिय असशील तर असा या यज्ञमंडपाच्या मध्यभागी येऊन या चेदी राजाशी द्वंद्व खेळ. हातातील गदा दूर फेकून सरळ त्यानं श्रीकृष्णावर दृष्टी रोखून आपले दंड थोपटले. त्याच्या त्या दंड थोपटण्यानं सर्वांच्या कानठळ्या बसल्या. श्वास नाकपुड्यांत अडखळले. मला ओरडून सांगा असं वाटलं की, शिशुपाल, संपलास तू. सागराच्या भरतीलाही फुगण्याची सीमा असते. एकाएकी पूर्वी कधीही न ऐकलेल्या अपरिचित सहस्र वाद्यांच्या कर्कश आवाजांनी मंडप डळमळू लागला. तो आवाज कुठून येत होता ते कुणालाही कळेना. माझ्या डोळ्यांपुढे तर तेजाची वलयच वलय गरगर फिरू लागली. सर्वांची दृष्टी श्रीकृष्णावर अचल खेळली. नील देठावर नीलकमल असावं तसं त्याचं निळ्या शरीरावरचं नीलवर्णी मुख एकदम गंभीर झालं. महाद्वाराची भव्य कवाडं मिटली जावी तसे त्याने आपले विशाल नेत्र मिटून घेतले. क्षणातच त्याचं शरीर अंगारावरची लाही फुलावी तसं फुलू लागलं. क्षणापूर्वी नीलकमलासारखं दिसणारं त्याचं मुख क्षणातच अंगारासारखं रक्तवर्णी दिसू लागलं. हळूहळू वाढत त्याच्या मुकुटाचा मयूरपंखी शिरपेच हा हा म्हणता मंडपाच्या छताला जाऊन भिडला. त्याचं शरीर जसजसं वाढत होतं तसतसं माझं शरीर अधिकाधिक तप्त होत होतं. मी ज्या आसनावर बसलो होतो ते आसन वितळणार की काय अशीच मला शंका वाटू लागली. शरीरात केवळ उष्णतेच्या प्रचंड लाटाच लाटा उफाळत होत्या. त्याच्या वाढत्या शरीराबरोबर माझं शरीर का तप्त व्हावं म्हणून मी त्या विशाल देहाकृतीकडे निरखून पाहिलं. त्या आकृतीला 4 हात होते. क्षणापूर्वीच ज्या हातानं शुष्क काष्ठांची समिधा उचलली होती त्या हातात तेवढ्या सहजतेनं पेललेली एक अवजड गदा दिसू लागली. त्या मागील हातात तेवढ्याच तेजाची वलया फेकीत गरगर फिरणारं 12 आऱ्यांचं
वज्रनाभीचं एक दातेरी चक्र होतं. वज्रनाभीचं एक दातेरी चक्र होतं. त्या देहाकृतीचे दीर्घ ओठ पूर्णपणे मिटले होते. तरीही मेघांच्या गडगडाटाला लाजवील असा सहस्रवाद्यांच्या कलकलाटालाही भेदणारा कनिमय धारदार ध्वनी बाहेर पडला. मंडपाला चिरत तो आमंत्रितांच्या कानांतून सरळ हृदयात घुसला, कितीतरी खोल. शिशुपाल, तुझे 100 अपराध संपले. विश्वकर्ता ब्रह्माही आता तुला तुझ्या जीवाचं दान करू शकणार नाही. क्षत्रियत्वाच्या खोट्या अहंतेनं उन्मत्त झालेल्या दुर्बल जीवा, विसरलास की भरतीच्या सागराला सुद्धा उन्मत्तपणे उसळण्यासाठी मर्यादा असते. सावर आणि मृत्यूच्या सत्याला तोंड देण्यासाठी वीरासारखा सिद्ध हो. यापुढे 101 अपराध तुला करताच येणार नाही. ती संधी तुला आता कधीच मिळणार नाही. त्यानं आपले मिटलेले दीर्घ नेत्र उघडले आणि एक क्षणभरच शिशुपालाचा वेध घेऊन हातातील तेजोवलय फेकणारं मंत्रभारित सुदर्शन चक्र शिशुपालाच्या रोखानं प्रक्षेपिलं. झंझावातातील देवदार वृक्ष धिप्पाड असूनही थरथर कापतो तसा शिशुपाल आता थरथर कापू लागला. क्षणापूर्वी पर्वतासारखा कणखर आणि खंबीर वाटणारा तो क्षणातच त्या भव्या कृती पुढं मातीच्या ढेकळासारखा शुद्र वाटू लागला. क्षत्रियत्वाच्या अहंतेनं उन्मळून क्षणापूर्वी लाल झालेलं त्याचं मुख क्षणातच अदय मृत्यूच्या जाणीवेनं काळं ठिक्कर पडलं. सर्व यज्ञ मंडपभर हाहाकार उडला. सगळीकडे असह्य दीप्तिमान प्रकाश दाटला होता. जलाच्या सुवर्ण कुंभावरून तो परावर्तित होत होता. असा कर्कश शिळेसारखा आवाज काढीत चक्र शिशुपालाच्या दिशेनं पुढं सरकू लागलं. माझं मन कुतूहल, आश्चर्य, उत्सुकता, करुणा यांनी भरून गेलं. प्राणाच्या भयानं व्याकुळ झालेला शिशुपाल त्या दैदिप्यमान प्रकाश वलय फेकणाऱ्या चक्राचा मारा चुकविण्यासाठी मंडपातील राजांच्या आसनांमागं लपण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागला. त्याची ती धडपड पाहताना जीवाला जगण्याची किती तीव्र आसक्ती आहे याची प्रचिती येत होती. क्षणापूर्वी श्रीकृष्णाला पळपुटा म्हणणारा शिशुपाल आपल्या पुढं मृत्यू उभा ठाकताच स्वतः पळू लागला. पण तो ज्या ज्या राजाच्या आसनामागे लपण्याचा यत्न करीत होता ते सर्व राजे चक्रातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या दाहक तेजोवलयांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी जीवाच्या आकांतानं आसनं सोडून इतस्ततः आश्रयासाठी धावू लागले. समरांगणात शार्दूलासारख्या डरकाया फोडणारे ते विक्रमी योद्धे त्या चक्रापुढं क्षणभरी थांबू शकत नव्हते. मंडपातील सर्व आसनं पटापट मोकळी होऊ लागली. भेदरलेला शिशुपाल थरथरत ती चपळाईनं पालटू लागला. तेजाचे असह्य स्रोत मुद्रेवर पडताच त्यापासून पोळून निघू नये म्हणून आपल्या पुष्ट हातांनी तो मध्येच आपली मुद्रा आच्छादून घेऊ लागला. पळापूर्वीचा त्याचा क्षत्रिय अभिनिवेश आता लवमात्रही शिल्लक राहिला नव्हता. धावता धावता मध्येच तो त्यानं स्वतःच फेकलेल्या गदेच्या दंडावर पाय पडून तोल गेल्यामुळे पर्वत शिखरावरून पाषाण कोसळावा तसा उभ्यानंच धाडकन खाली कोसळला. वेध घेण्यासाठी चक्र त्याच्यावर एकदम झेपावलं. चपळाईनं झटकन उठून तो परत आसनांच्या रांगेत घुसला. चक्राच्या असह्य उष्णतेनं त्याची गदा मात्र वितळून गेली. ते चक्र यज्ञमंडपाची राख करणार की काय या भयानं ऋषींनी सुद्धा मंडप सोडला. मंडपात मी, शिशुपाल आणि ती भव्याकृती यांशिवाय कोणीच नव्हतं. चक्राचा कर्कश आवाज क्षणाक्षणाला तीव्रतेनं वृद्धिंगत होऊ लागला. माझ्या शरीराचा कणनकण फुलून निघाला. आसनावरूनच ते अपूर्व भीषण गूढ दृश्य स्वतःला विसरून मी एकटक पाहू लागलो. कधी नव्हतो इतका मी दीडमूढ झालो. श्रीकृष्ण त्या एका शब्दातील अद्भुत रम्य रहस्यानं माझ्या बुद्धीला थक्क करून टाकलं. शिशुपाल भांबावलेल्या अवस्थेत आता हवा तसा मंडपभर धावू लागला. मृत्यूच्या केवळ जाणीवेनच त्याच्या पायांतील शक्ती नष्टप्राय झाली. मृत्यू, जणू मृत्यू त्या चक्राचे दात विस्फारून विकट हसत शिशुपालाची उत्तान जीप निखंदण्यासाठी उत्तावीळ झाला होता. धावण्याच्या प्रयत्नात त्याच्या शरीरावरचं अधैर्य आसनात सापडून जागजागी फाटलं होतं. उत्तरे कुठं पडलं होतं तेही त्याला कळत नव्हतं.
त्याचं उंच आणि धिप्पाड शरीर वनव्यात एकाकी पेटणाऱ्या विशाल वृक्षासारखं भेसूर दिसू लागलं. सगळीकडं डोळे दिपविणारा प्रकाशच प्रकाश कोंदला होता. एकदम धाप्पा टाकीत शिशुपाल माझ्याच आसनासमोर आला. त्याची आणि माझी एक क्षणभरच दृष्टीभेट झाली. दवबिंदूंनी कमल ओथंबून भिजावं तसं त्याचं रक्तवर्णी सतेज मुख स्वेदबिंदूंनी डबडबलं होतं. किती अपार कारुण्य, असीम भयाकुलता आणि हृदय पिळवटणारी पश्चाताप दग्धता त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्यांत एकवटली होती. एका विशाल देशाचा अभिषिक्त राजा असूनही तो मृत्यूच्या द्वारातील एक नगण्य भिक्षुक वाटत होता. पण पण त्या तशा अवस्थेतही आपण क्षत्रिय आहोत हा अहंगंड काही त्याच्या मनाला सोडवत नसावा, कारण मला पाहून प्राणाच्या आकांतानं तो मुळीच किंचाळला नाही की कर्णा मला वाचव, कारण त्याला त्या स्थितीतही मी एक सुतपुत्र होतो आणि तो एक क्षत्रिय होता याचा विसर पडलेला नसावा. चक्र शीळ घालत तसंच त्याचा पाठपुरावा करीत माझ्या आसनासमोर आलं. तरीही मी आसनावर शांत बसलेला पाहून त्याच्यातील मानिक क्षत्रियाचं मन बिथरलं. एका सुतपुत्राला पीडा न देणारं हे चक्र केवळ आपणालाच काय करणार या कल्पनेनं गरकन वळून त्यानं कसलाही विचार न करता शेवटी सरळ सुदर्शनालाच हात घातला. पण त्याचा हात पोळून निघाला, काळा ठिक्कर पडला. आता मात्र त्याच्या धैर्याचे बाण तटातट तुटले. भ्यालेल्या सशासारखा पटकन उडी मारून तो माझ्या मागं आला आणि वारुळात भुजंग शिरतो तसा माझ्या आसनाखालच्या निरुंद पोकळीत आपलं मस्तक खुपसून लपू लागला. सुदर्शन भयान शीळ घालत माझ्यासमोर मंडलाकृती घोंगावत फिरू लागलं. मी कोण आहे हे माझं मलाच कळेना. शिशुपालाच्या वितळलेल्या गदीच्या रसासारखं माझं शरीर मला असंही उष्ण भासू लागलं. त्या तेजस्वी चक्राकडे मी एकटक पाहू लागलो. त्यातून निघणारी तेजोवलय अस्ताचलाच्या सूर्यदेवांच्या किरण शलाकेसारखी उबदार आणि मला हवी हवीशी वाटू लागली. ते चक्र नव्हतंच, जणू मावळतीचे सूर्यदेव मला नेहमीच सूर्यास्ताचं अर्घ्य मागायला यज्ञमंडपातच आज आले होते. आसनावरून ताडकन उठून मी अर्घ्यासाठी म्हणून ओंजळ धरली. हातात जल नव्हतं, तरीही ती भावनांची ओंजळ मी अर्पण केली. तरीही ते चक्र घोंगावत प्रदक्षिणा घालीत तसंच माझ्यासमोर फिरू लागलं. मी माझे डोळे त्याच्यावर अचलपणे रोधले होते. माझ्यासमोर तेजाचे कोट्यवधी कण गरगर फिरत होते. कर, आसन सोड, यज्ञवेदी जवळ चल. छताला भिडलेल्या भव्या कृतींच्या मुखातून अधिकारवाणीत शब्द आले. मी काय करतो आहे हे माझं मलाच समजलं नाही. भारावल्यासारखा सरळ आसनावरून उठलो आणि यज्ञवेदीच्या दिशेनं चालू लागलो. वेदीजवळ येताच माझं मस्तक जिच्या गुडघ्याला टेकलं असतं तशी ती विशालाकृती कशाची आहे म्हणून मी निरखू लागलो. गतिमान अशा गरगर फिरणाऱ्या दिव्य तेजकणांनी ते सर्व शरीर भरलं होतं. केवळ तेजाचे रसरसणारे गतिमान कण. मी आसन सोडताच चक्र शिशुपालाचा पुन्हा पाठलाग करू लागलं. शिळेचा आवाज वाढू लागला म्हणून मी माघारी वळून शिशुपालाकडे पाहिलं. मंडपात आपल्याला कुणाचाच आधार नाही याची खात्री होताच तो रथाच्या शर्यतीच्या घोड्यासारखा सुसाट धावत मंडपाचं प्रवेशद्वार ओलांडून राजवाड्याच्या प्राकाराबाहेर पडला होता. अंगावरच्या फाटक्या वस्त्राचंही त्याला भान नव्हतं. मध्येच तो मागं वळून चक्रातील आणि आपल्यातील अंतराचा भयाकुल मुद्रेनं वेध घेत होता. त्याच्या मुद्रेवरील प्रत्येक भाव मानव मृत्यूला किती घाबरतो हे विविध छटांनी दाखवू लागला. कधी राजवाड्याच्या बांधकामापासून शिल्लक राहिलेल्या पाषाणामागं तर कधी विशाल वृक्षामागं तो आश्रयासाठी लपण्याचा प्रयत्न करू लागला. पण मानवाप्रमाणे अवघा निसर्गही त्याचं रक्षण करायला असमर्थ ठरला. दुरून तो जीवन मरणाचा पाठशिवणीचा अद्भुत खेळ पाहताना प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शेकडो डोळ्यांच्या उत्सुक बाहुल्या सुदर्शनाबरोबर गरगरू लागल्या. आश्रयाचे सर्वच मार्ग खुंटल्यामुळे गलित गात्र झालेला शिशुपाल शेवटी सरळ राजवाड्यासमोरच्या इक्षुमती नदीच्या पात्रात शिरला. चक्राचा मारा चुकविण्यासाठी तो क्षणाक्षणाला अधिकाधिक सखोल पाण्यात उतरू लागला. त्याचं मुख मात्र मंडपाकडेच होतं. पाय, मांड्या, कंबर, छाती असा त्याचा एक एक अवयव हळूहळू पाण्याखाली अदृश्य होऊ लागला.
शेवटी कंठापर्यंत जलोग येईपर्यंत तो चिकाटीनं आत शिरला, पण कंठाला पाणी लागताच निरुपायानं थांबला. त्यानं निर्धारानं आपले डोळे मिटून घेतले असावेत. पोळलेल्या काळ्या ओंजळीचं आच्छादन मुखावर घेऊन आपल्या मनाचे धागे त्यानं मृत्यूच्या अटळ सत्याला तोंड देण्यासाठी निर्धारानं एकत्र बांधले. क्षणातच चक्र चपळाईनं त्याचे कंठभेद करून गेलं. देठ तुटलेल्या गुलाबी कमल पुष्पासारखं त्याचं मस्तक क्षणात इक्षुमतीच्या उफाळणाऱ्या लाटांत अदृश्य झालं. उभारीच्या शिशुपालाचं जीवन संपलं. चक्रही गतीनं पात्रात शिरलं. जणू त्या उन्मत्तपणे बोलणाऱ्या जिभेचा त्या चक्राला त्या पाण्यातही वेध घ्यायचा होता. मावळतीच्या सूर्यकिरणात इक्षुमतीचं विशाल पात्र चमकू लागलं, पण नेहमीसारख्या त्या पात्राच्या जललहरी शुभ्र नव्हत्या. त्या पात्राच्या काही जललहरी लाल दिसू लागल्या. विस्मय, करुणा, संभ्रम, कुतूहल अशा विविध भावनांनी माझं मन सुंद झालं. धरतीत रोवलेल्या मल्लस्तंभासारखा वेदीजवळ निश्चल उभा राहून मी इक्षुमतीच्या पात्राकडे पाहू लागलो. हिंदकळणाऱ्या जललहरींशिवाय तिथं काहीच दिसत नव्हतं. केवळ जललहरी, लपलपणाऱ्या, निशब्द. माझ्या मनातही तशाच प्रश्नांच्या विचारलहरी लपलपत होत्या. श्रीकृष्ण कोण असावा? त्याच्याकडे ते दाहक चक्र कसं? माझ्या शरीरावर ते का परिणाम करू शकलं नाही? मी कोण आहे? मनात आणलं असतं तर मी शिशुपालाला आज वाचविलं असतं काय? श्रीकृष्णाच्या वृद्धिंगत होणाऱ्या शरीराबरोबर माझं शरीर पण का तप्त झालं? माझ्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले, पण उत्तर मात्र एकाही प्रश्नाचं मिळेना. त्या दिव्य शरीरात आणि आपल्यात काय फरक आहे तो पाहावा म्हणून इक्षुमतीच्या पात्रावरून मी मागं छताकडे दृष्टी फेकली. तिथं कुणीच नव्हतं. युधिष्ठिरानं मांडलेल्या सुवर्ण सिंहासनावर बसून कृश अंगलटीचा सावळा श्रीकृष्ण उजव्या हाताच्या बैठकीवर उजव्या हाताचा कोपर टेकून, उजवा तळहात उजव्या गालावर टेकून, उजवीकडे थोडंसं कलून माझ्याकडे पाहत मंदपणे हसत होता. त्याच्या अंगलटीपेक्षा ते सुवर्ण सिंहासन फारच मोठं वाटत होतं. मला सत्य काय आणि किमया काय तेच कळेना. मंडपाबाहेरील राजयोद्धे आणि ऋषीजन मिळतील तसे आत घुसून त्याच्या सुवर्ण सिंहासनापुढं पट्टापट लोळण घेऊ लागले. श्रीकृष्ण ऋषीजनांना सौम्य शब्दांत म्हणाला, सूर्यास्त होतो आहे, मुहूर्त टाळू नका. राजसूय यज्ञाची पहिली समिधा आज सूर्यास्तापूर्वी यज्ञकुंडात पडलीच पाहिजे. यज्ञमंडप क्षणापूर्वीचा चित्तथरारक नाट्य विसरून तत्परतेनं हलू लागला. ऋषीगण उच्च रवात मंत्र घोषवू लागले. युधिष्ठिरानं पुन्हा श्रीकृष्णाचे चरण धुतले. श्रीकृष्णानं शांतपणे उठून बलवजाची एक मोळी यज्ञकुंडात अर्पण केली. त्यानंतर घडाघड मंत्र म्हणत ऋषीमुनी समिधांवर समिधा यज्ञकुंडात अर्पू लागले. त्या समिधांचा धूर माझ्या डोळ्यांत दाटू लागला. केवळ धूर, डोळ्यांपुढं समिधांचा धूर, मनापुढं संभ्रमाचा आणि साशंकतेचा धूर. श्रीकृष्णाजवळ सुदर्शन होतं, मग ते त्यानं जरासंधावर कधीच का सोडलं नाही? जरासंधाच्या सततच्या स्वाऱ्यांचा त्रास चुकवण्यासाठी तो द्वारकेला का गेला? जो जरासंध मला शरण आला तो श्रीकृष्णाला मात्र कसा सतावू शकला? काही समजत नव्हतं. धूर डोळ्यांत गेल्यानं डोळ्यांत दाटलेलं पाणी टिपावं म्हणून उत्तरेचा शेव मी पापण्यांच्या कडांना लावला. कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. तो अश्वत्थामन होता. चल, तू ही एक समिधा यज्ञकुंडात अर्पण कर. तो शांतपणे इक्षुमतीच्या पात्राकडे बघत म्हणाला. त्याच्या समवेत जाऊन मी ही एक औदुंबराची समिधा कुंडात अर्पण केली. यज्ञमंडप सोडताना विचारमग्न झालेला उंच अश्वत्थामा स्वतःशीच पुटपुटला. काहीच कळत नाही. काय कळत नाही? तो काय म्हणत होता ते मला नीट कळलंच नाही. या श्रीकृष्णाबद्दल म्हणतोय मी. आज त्यानं वधलेला शिशुपाल कोण असावा असं वाटतं तुला? कोण होता तो? श्रीकृष्णाचा आत्तेबंधू, श्रीकृष्ण पिता वसुदेव याची सख्खी भगिनी चेदिराज दमघोषाला दिली आहे. तिचे नाव आहे श्रुतश्रवा. शिशुपाल हा दमघोष आणि श्रुतश्रवा यांचा पुत्र होता. श्रीकृष्णाचा आत्तेबंधू. जसे राजमाता कुंती देवीचे पांडव नात्याने कृष्णाला आहेत तसा.
कुंती देवींचे पुत्र? मी मध्ये थांबलो. काही बोला असं वाटतच नव्हतं. एकच एक प्रश्न सारखा मस्तकात भिरभिरत होता. श्रीकृष्ण कोण असावा?